गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। लोकनेते स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त भोसे तालुका पंढरपूर येथील स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील सभागृहात स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशनचा राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस विधानसभेचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यासह सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, रावसाहेब तात्या पाटील, चेअरमन भोसे विकास सेवा सोसायटी भोसे, विक्रमसिंह बबनराव शिंदे, चेअरमन कमला भवानी शुगर करमाळा, दादा पाटील, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, सरपंच ग्रामपंचायत भोसे सुधाकर कवडे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी सिद्धेश्वर पवार यांच्यासह विविध मान्यवर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी 5 मान्यवरांना राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले। यात कृषी भूषण पुरस्कार सोमनाथ भास्कर हुलगे, आदर्श शिक्षक पुरस्कार महानंदा भगवान साळुंके, उत्कृष्ट पैलवान सुवर्ण पदक विजेता किशोर बाळासो पवार, युवा उद्योजक बाळकृष्ण नाथा टर्ले, अनाथ बेवारस व्यक्तींसाठी विशेष कार्य करणाऱ्या बिईंग वुमन संस्थेचे सलमान भाई अतार यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशन आणि भोसे ग्रामस्थांनी उपस्थितांचे आभार मानले आणि हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले। तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांनी स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या लोकसेवेच्या कार्याची आठवण सांगत गणेश पाटील हे आपल्या कार्यातून हा वारसा आणखी पुढे नेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। स्वर्गीय राजूबापू पाटील म्हणायचं असतं साहेब यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी वीर पुरस्कार या ठिकाणी आयोजित केले। ज्यांच्या शुभांते हे पुरस्कार आयोजित केले ते माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी रामभाऊ सातपुते या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे चंद्रभागा समूहाचे प्रमुख आणि आमचे सहकारी या ठिकाणी असले कल्याणराव काळे, माढा तालुक्याचे अतिशय लोकप्रिय कर्तृत्वाने ज्याने आमदारकी या भागामध्ये त्याला आमदारकीचा उपयोग समाजासाठी केला त्या आदरणीय बबनदादा यांची चिरंजीव आणि माजी सभापती विक्रमसिंह शिंदे मंचेवर असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण या भागामध्ये काम करत आहोत त्यांचे तरुण सहकारी गणेशदादा पाटील, त्यांचे सर्व सहकारी परिवार उपस्थित सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला ते पुरस्कार सर्व हुलगे, टर्ले, पवारजी, सावंतताई, सलमान भाई अतार, त्यांचे सर्व कुटुंबीय, राजाबापू पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींना आज आपण इथं
गेल्या 6 वर्षापूर्वी देशामध्ये महामारी आली, जगामध्ये महामारी आली. त्याच्यामध्ये किमान सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी हानी कुणाची झाल्या तर तेच पद्धती पाटील परिवाराची झाली. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील अतिशय कर्तृत्ववान, अतिशय धाडशी, समाजासाठी काम करणारे आता नेतृत्व ज्या पाटील परिवारानं आता गणेश किती पिढी असतो किंवा ती 4थी पिढी असू शकेल त्या मंडळीने या भागामध्ये केलं. त्यांच्यावर काळानं झलक घातली, नीती पुढं आपलं चालत नाही. अतिशय कर्तृत्ववान, सदैव समाजासाठी होऊन घेणारा नाना राजाबापूचा फार जवळचा संबंध होता. अतिशय रांगडा कार्यकर्ता, समाजामध्ये जसं बोलणार तसं ती कलेक्टर समोर तसंच बोलणार. अति रांगड्या भाषेत आपल्या या भागातल्या समाजाच्या समस्या हे सोडवण्याचं काम करणारा. आणि मला वाटतं की ते जिल्हा परिषदचे सदस्य होते, सभापती होते, एक या तालुक्यातलं ते तालुका लेवलचं जिल्हा लेवलचं नेतृत्व आहे. अशा प्रकारचं नेतृत्व त्याने आपल्या कर्तृत्वानं, वडिलांच्या आशीर्वादानं, परिवाराच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी संपन्न केलं. परंतु आपल्या जिल्ह्यातला एकच नेता असा असेल की तो शेताच्या बांधावर जाऊन बांधण सोडवणार. मला समजलेली माहिती त्या काळामध्ये की तास 2-2 तास 4-4 तास शेतात भावाभावाची, बापकीची, शेजाराची बांधणी मिटवून आपले वेळ देणार. अशा प्रकारचं नेतृत्व काळात नेतृत्व आपलं चालत नाही. पडद्यावर गेलं बहुत नेतृत्व मी जवळून बघितलेलं आहे. राजाभाऊ तर माझ्याबरोबर कामच करत होते. हा परिसरामध्ये जी प्रगती झाली त्याच्यामध्ये बहुतांश राजाभाऊंचा चांगला भाग आहे. कितीही काय झालं तरी हा गड हा भाऊ चांगला करता आणि राजाबापूचा म्हणून करता हा जिल्ह्यामध्ये परिचय. आज इथे एका सांगितलं प्रस्तावित करणाऱ्यांनी की सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचं आमच्या गणेशदादाचं लक्ष असावं. ते 3 पिढ्यांचं त्यांचं नेतृत्व याच्यावर लक्ष देण्याची कोणाची आवश्यकता नाही. तर या भागामध्ये नेतृत्व तयार झाले, फक्त तुमचं त्याला लक्ष कमी पडलं. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं सहकार्य असणार, आम्ही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या वडिलांची, त्यांच्या आजोबांची, त्यांच्या परिवाराची मोठी पुण्य आहे. पुण्य आहे म्हणजे सगळा समाज आहे. जो सगळा समाज आज इथे दिसतोय तो पुढे काम केला. आणि त्याचे पुढे महत्वाचं तिथे एका कारखान्याचे देशमुख भाऊ चेअरमन, व्हाईस चेअरमन होते. मोठा कारखाना, विठ्ठल कारखाना, व्हाईस चेअरमन होते. कदाचित म्हणजे तो कारखाना एक वेगळ्या विचारसरणीचा निर्माण झाला होता. आता जर बघितलं तर कारखान्याचा शिरबाळ सुद्धा आता सोमवारला करायला ते यशवंत भाऊनी मला वाटतं कधी गाडीसुद्धा कारखाना वापरला असा. म्हणजे अशा प्रकारचं निस्वार्थी वाहून घेतलेली माणसं आज काळाच्या ओघात पडद्याच्या मागे गेलेले. आमचा राजाबापूने मिळून असेल काय तेव्हा आमच्या आजोबांनी मिळवलं असेल काय माणसं मिळवली. पूर्वीची माणसं संपत्तीपेक्षा समाज एकत्र करण्यामध्ये फार महत्व देत होती. आणि त्यात आमचे हे पाटील परिवार आहे. आणि म्हणून करता आपण थोडी चूक केली. कदाचित आपले आमच्या राजाभाऊ त्यामुळं त्याला आणखी पुढे संधी मिळाली. आज भारतीय जनता पक्षातून ते निवडणूक लढवली. हा देशात आणि भारतात आणि गावापर्यंत भारतीय जनता पक्षाचं पर्याय मिळलं. प्रगती करायचं असेल तर आपल्याला तेच करावं लागणार. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही पुण्यतिथी जयंती या मोठ्या माणसाची साजरी करायची ही नुसता कोणाचा पुरस्कार देण्यासाठी करायची नाही.
किंवा राजकीय त्याचा आपला फायदा होईल म्हणून करायचं नाही, तर त्यांची जी विचारधारा त्यांची काम करण्याची पद्धत होती. माणसं जोडण्यामध्ये त्यांना आनंद असायचा. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये पैसे मिळवण्यामध्ये आनंद आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये राजकारणामध्ये माणसं मिळवण्यामध्ये, माणसाचे प्रश्न सोडवण्यामध्ये या भागातला सगळा समाज सुजलम सफलम झाला पाहिजे आहे, त्या विचारानं प्रेरित होऊन जाणारी माणसं होती. आणि म्हणून त्यांचा आदर्श पुढच्या पिढीला व्हावा म्हणून आता या त्यांनी जयंती साजरी करतो. दररोज इथं आपण यशवंत भाऊच्या आणि राजा बापू त्यांचं नेतृत्व, यांचं कर्तृत्व, यांचं कार्य हे डोळ्यासमोर ठेवून पुढच्या काळामध्ये गणेश दादाच्या रूपानं या भागामध्ये तशा प्रकारची वाटचाल ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमध्ये खऱ्या अर्थानं उभा राहिला. परत ते त्या दोघांना आपण अभिवादन केलं बघूया असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्या परिवाराच्या मी आज ॲक्च्युली मी मुंबईला जातो होता. मी आज मंत्र्यांच्या तारखा घेतल्या होत्या आज भेटायला, परंतु मला 11 तारीख लक्षातच नाही. मी जेव्हा तिकीट काढायला लागलो तेव्हा ऑप्शन कोणाला गेलो, 11 तारखेचा कार्यक्रम आहे तुमचा. आणि म्हणून करता मग मी कार्यक्रम ते मंत्री उद्या भेटतील म्हणून. पण हा राजा बापूंना अभिट चिंतन करण्याचा वेळ उद्या येणार नाही. आता एक चांगलं व्यक्तित्व होतं म्हणून मी आज तो कॅन्सल करून उद्याचं आत्ता तिथे करून उद्या मी तिथे जाणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी राजा भाऊंच्या आणि आपलं गणेश दादांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे कन्व्हिन्स उभा राहायचं. आणि जे राजा बापूंचं जे काम अपुरं राहिलेलं आहे, काम हे अपुरंच राहतात. राजकारणामध्ये सगळं संपलं आता मी एकदम निवांत झालं, आता काही होतच नाही. आणि म्हणून करतात तशा प्रकारे त्यांच्या पाठीमागे उभा राहावा अशा प्रकारचे आपल्या सगळ्यांना आम्ही विनंती करतो. त्यांना पुरस्कार द्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार द्या. त्याच्यामध्ये एक तरी मुस्लिम समाज आहे, सलमान भाई म्हणून मला सांगितलं त्यांनी धर्म पंथ सगळं सोडून बरोबर ना. हां, अशाच प्रकारे ती सेवा केली, जातीय धर्माच्या नावावर नाही तर समाजाच्या नावावर सेवा केली. अशा प्रकारच्या चांगल्या मग पैलवान आहे. आता पैलवानची लोक पोहोचतात. आता आपल्याकडे पैलवान कोणाकोणाचं फोटो तो बघायला मिळतील, प्रत्यक्ष बघायला मिळतील ना माहीत नाही. आता मावा व्हिडिओ हे याच्यामुळे पैलवान त्याचा लोक पावत चालली. दररोज आमचे भोगले ऊस उत्पादक आहेत. आता 100 एकर ऊस काढला म्हणून मला कळत. हा 120 बोलला 120 जण ऊस काढला. हळूच फोन केला मी आमच्या मुलीमाला, आपला ऊस किती जातो म्हणून. त्याला मला एवढा जातो. आणि तसं नाही म्हणजे एकरी किती जातो म्हणलं, मला का आपला 30 टन जातो. मी म्हणलं हे कशाला होतंय, तर म्हणजे तुमच्या या नादाने होत. तुम्ही हे नाद सोडा म्हणला, त्याच्यावर काय करा, तुमचं 120 होत. परंतु आपल्याकडे आता सगळ्यांना सवयच आहे की नुसतं जायचं, पाणी मोडायचं, पुन्हा गावात जायचं. काय झालं ते बिल क्लिंटनचं, काय झालं मग इराणचं युद्धाचं, तिथून जी सुरुवात करायची ते आपल्या गल्लीच्या पर्यंत कसं आपलं व्हायचं त्यांच्याबरोबर. त्याने आता इतकंच एक्सेप्ट केलं. आपण थोडाही नाद कमी केला आमचा 100% आपला येईल. अशा प्रकारे त्यांना नुसते तर बोलून पुरस्कार द्यायचा नाही, तर त्याचा तो आदर्श घ्यायचा आहे. आमचा आदर्श घेऊ ना, आमचा आदर्श बट्ट्या बोल. मला वाटतंय म्हणजे लेख आहे काय सांगायचं, खाली काटे असतात. साखर कारखानदार विचारायचं, एक साखर कारखानदार शुगर नाही असा नाही. हा शुगर आहे, जी काय रोग आहे ते नाही देशात साखर कारखाना नाही. आणि साखर कारखान्याला येतात पण समाजसेवा करणारा येतात. कारण आता समाजसेवा लोक पूर्वी देत होतं की पूर्वी लोक नुसतं खांद्यावर हात टाकला. एखाद्या गावच्या माणसाच्या एखाद्या आमदारला खांद्यावर हात टाकला आणि मग आमदार कचेरीपर्यंत गेला, 2 पिढ्या सांगायचे त्या आमदाराला माझ्या खांद्यावर हात टाकलाय त्यामुळे त्याला मत द्या. आता काय, आता तो मत टाकेपर्यंत कोणाला मत टाकले ही गरज टाकले. बाप पण पोरगं नाही, एकाच माणसाला मत टाकण्याची गरज. गाडीत फिरणारे तर तिसरी जाते. कशासाठी आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे.
आणि म्हणून करता सोडून द्या. पण तो काळ होता तो कोणाचा काळ होता? राजा यशवंत होता काळ होता. गेल्याला शब्द पाळणारे माणसं आम्ही बी तुमचं घालून तुम्ही बी आमचं त्याबद्दल मी तेव्हा मत मिळत भाग झाला. तेव्हा हे सगळं हे तुगले घेऊन आलं. आज आपल्याला करायचं बरं वाटत, परंतु पुढचे पिढी जर चांगली निर्माण करायचं असेल तर अशी कर्तृत्वान माणसंच आपल्याला निर्माण करावं लागतील, त्यांच्या पाठीमागेच जावं लागेल. नाहीतर तेवढ्या पुरता कोण का काय तर हुररे त्याला झाला सगळं संपलं, त्याच्यामुळे पिढ्या उद्ध्वस्त होतील. आणि म्हणून आज या आमच्या फाउंडेशन हा कार्यक्रम ठेवला आहे, अतिशय योग्य आहे की त्याचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा आणि पुढची पिढी ही सुसंस्कृती जी अभिप्रेत आहे, राजाभाऊला अभिप्रेत आहे, यशवंत भाऊला अभिप्रेत आहे, तशी पिढी निर्माण होण्यासाठी म्हणून करता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी गणेश दादाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहायचं आणि ते विचार पुन्हा पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं. अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना मी एक शेजारचा लय शहाणा बी नाही आणि लई याडा बी नाही. तर तुम्ही मला शहाणा नाही म्हणल्यावर पुन्हा असं करा, एवढं बी नाही. आपल्या एक सहकारी पण आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आता मी सांगितलं कारखान्याचा आम्हाला काय काय झालंय आणि आता खरं म्हटलं तर पूर्वीच्या काळामध्ये मग यशवंत भाऊ होते, अवधूराणा होते, पलीकड परिचारक मालक होते, पलीकड शंकरराव मोठे पाटील कारखाना होता, पलीकड आमचे मारवाडी वकील तयार होते. हे लोक संस्था बी राहिली पाहिजे, त्या संस्थेच्या माध्यमातून त्या भागातला सभासद, त्या भागातला शेतकरी हा नीट राहायला पाहिजे. अशा विचारात कारखानदारी चालवायची. आज मात्र तुम्ही जर बघितलं, आता मी म्हणजे माझ्यासह सगळे कारखाने आता ऑक्सिजनवर आहेत. काय करायचं हे कशामुळं? समग्र लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा त्याचा राजकारणाचा अड्डा बनवायचा. त्या कारखान्याचा एक राजकारणाचा अड्डा बनवायचा म्हणून किंवा समग्र लोकप्रियता मिळवायची म्हणून. परंतु जर एखादा कारखाना बंद पडला तर लगभग 25,000 कुटुंब ह्याला त्याची झळ पोचली. आणि म्हणून करता साखरेचा भाव हा लोकप्रिय, उसाचा भाव हा लोकप्रिय एवढं 100% की शेतकऱ्याला ज्यादा पैसे मिळले पाहिजे त्यात आपलं दोमत नाही. कारखानदाराला पैसे मिळतात, आता ते दिवस गेले. आता सरकारनं FRP म्हणून जी केली त्याच्यामुळं सरकारला एकतर FRP प्रमाणे पैसे द्यावे लागतात बँक कारखान्यांना. जर FRP पेक्षा तुमचे 30% पेक्षा जास्त तुमचा खर्च कमी व्हायला समजा उद्या त्याला त्यांच्या कारखान्याचा FRP बसली अमुक परंतु जेव्हा बॅलन्स शीट तयार होतं त्यावेळेला जर त्यांचा खर्च 30% आत होत असेल तर राहिले पैसे द्यायचे. म्हणजे नुसती FRP सरकारने ठेवलेलं नाहीये. तर तुम्ही काय विचारायचं आहे ते 30% करायचं. तुम्ही कारखाना चालवायचा, त्याची मशिनरी बघायची, त्यांच्या पगारा बघायच्या, मग तुम्हाला काय तिथं लोंपाट खेळायचं आहे तिथे 30% खेळायचं. त्यामुळे जी लोकांची मानसिकता आहे तसं नाहीये, तर तसं नाहीये ते. आता पूर्वीचा काळ असू शकेल मला माहित नाही, परंतु आता सरकारच्या एवढ्या बदलामुळे शेतकऱ्याला प्राधान्य द्यावंच लागतं. आणि त्याच्यामुळं आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातले मी कुठल्या कारखान्यात टीका करत नाही, टिप्पणी करतात, सगळेच कारखाने ऑक्सिजन आहेत. काय करायला सगळे कारखाने ऑक्सिजन आहेत. कोण सुपात आहे, कोण जात्यात आहे, कोण मुसात आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा. आपण सगळेजण माझ्यापेक्षा जुने कारखानदार आहात, कारखान्याचा चांगला तुम्हाला अनुभव आहे. त्यामुळं भाव त्याच्या वेळेला डिक्लेअर केला जातो. त्याला बी कारखाना आहे. आता तो इथं उभा राहिला त्याला विचारा, हा तो जाहीर दादाच्या करत दादाच्या नाही हा पड्याला त्याला हा त्याला आयच्या पेटावर तरी मोठ्या मोठ्या
करता कर जाय बाबा फक्त तरी दादानं आता काव्या करून ती कारखाना उभा केलेला आहे. आपण पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा राजा बापू आणि यशवंत भाऊला विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.